नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यातील नामपूर येथे बहुजन वंचित आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। महाविकास आघाडी, विविध सामाजिक संस्था, रॉबिनहूड तंट्या भील सामाजिक संघटना, समविचारी पक्षांच्या वतीने बागलाण तालुक्यातील नामपूर येथे साखळी चौफुलीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण व रोजगाराच्या मागण्यांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाकडून झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी नामपूर येथे ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते। सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक युवती, शिक्षक, शेतकरी, महिला तसेच वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथे ठिय्या मांडला। हातात काळे झेंडे घेत फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी वेगवेगळ्या मागण्या आंदोलकांनी मांडण्यात आल्या। जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले। पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता। दिलेल्या निवेदनामध्ये जंतर मंतरवरील सोनम वांगचुक तसेच अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समाधान देवरे, निलेश धोंडगे, विनोद पाटील, राजू सावंत, तारिक शेख, प्रवीण सावंत, प्रवीण पवार, साहेबराव आहिरे यांच्यासह वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडनीस, बागलाण तालुका। धन्यवाद। विद्यार्थ्यांमध्ये गेले, विद्यार्थ्यांचा गैरसमज त्यांनी लांब केला आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही 7-8 मागण्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या आणि उर्वरित 2-4 ज्या काही मागण्या होत्या त्या स्वतः आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मंत्रालयात बोलून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून ते आंदोलन या ठिकाणी स्थगित केलं। तरी आमचा मुद्दा दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी झालेला अमानुष अत्याचार व दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी होत असलेला विद्यार्थ्यांना अन्याय याच अनुषंगाने आमचा या ठिकाणी आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे। धन्यवाद। आज प्रोटेस्ट चालू आहे। त्या प्रोटेस्टवर शासनाने, दिल्लीच्या पोलिसांनी जो लाठीमार केला आणि त्यात सर्व तरुण हमला केला आणि त्यामुळे या देशात लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा गुन्हा आहे की काय असा प्रश्न पडतो। आणि जो ज्या पद्धतीने जी वागणूक दिली गेली राहुल गांधींना किंवा सर्व विद्यार्थ्यांना, तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। जे विद्यार्थ्यांचं शांततेत जंतर मंतरवर दिल्लीला इथं आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनाला शासनाने गालबोट लावला। विद्यार्थी हा तळागाळातून जात असतो आणि तळागाळातून गेलेला विद्यार्थी जर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे, संविधानामध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा हक्क आहे आणि तो हक्क हिसकून घेण्याचा शासनाने प्रयत्न केलेला आहे आणि अमानुषाची अत्याचार केलेला आहे। विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर मारहाण आणि एवढं शासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश देऊन लाठीचार्ज केला आणि लाठीचार्जमध्ये जे विद्यार्थी जखमी झाले ते खेड्यापाड्यातून आणि गोरगरिबाचे गेलेले असतील। कारण पेपरफुटीसारखा प्रकार हा धनदांड्यांचे जे मुलं होते ते पास करण्यात आले आणि जे मुलं नापास झाले ती पेपरफुटीसाठी त्यांचा आक्रोश झाला आणि त्या आक्रोशापोटी त्यांनी आंदोलन छेडलं आणि ते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न सरकारने केला। सांगा, ही लोकशाही राहिलेली आहे का हुकुमशाही झालेली आहे? आणि या हुकुमशाहीच्या जोरावर जर समजा ही लोकशाहीचा गळा दाबण्यात आलेला आहे आणि या गळा दाबण्याच्या प्रयत्नात जर शेतकऱ्यांवरही 2-4 वर्षापूर्वी